3 वर्षांपासून युद्ध सुरू, रशिया युक्रेन मागे हटणार. पण आता अचानक काय झालं ज्यामुळे रशियानं युद्धविरामाची घोषणा केली? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात. गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अजूनही दोनही देशांचे एकमेकांच्या ठिकाणावर हल्ले सुरूच असतात. छोटा देश असूनही युक्रेननं कसोशीनं रशियाचा प्रतिकार केला. पण यातच आता सुमारे 32 तासांचा युद्धविराम रशियाकडून जारी करण्यात आलाय. युक्रेनही त्याचं पालन करेल असा विश्वास रशियानं व्यक्त केलाय. शांततेच्या दिशेनं एक पाऊल पडलं असून हे युद्ध थांबणार का याकडे आता जगाचं लक्ष लागलंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ऑर्थोडॉक्स ईस्टरच्या निमित्तानं युक्रेनमध्ये सुमारे 32 तासांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. 11 एप्रिलच्या संध्याकाळपासून 12 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत हा युद्धविराम लागू राहील असं त्यांनी सांगितलं. यावर्षी रशियात 12 एप्रिलला ईस्टर आहे. या काळात रशियाकडून युक्रेनवर कोणतेही हल्ले केले जाणार नाहीत आणि युक्रेननं सुद्धा त्याचं पालन करावं अशी अपेक्षा रशियानं व्यक्त केली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी आपल्या लष्करी कमांडरना या काळात सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र कोणत्याही संभाव्य चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहण्यासही सांगितलंय. 11 एप्रिल आणि 12 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत हा युद्धविराम जाहीर करण्यात आलाय. युक्रेन रशियन फेडरेशनच्या या आवाहनाचं अनुसरण करेल या आधारावर आम्ही कार्यवाही करतोय असं रशियानं म्हटलंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी ऑर्थोडॉक्स ईस्टरच्या निमित्तानं युद्धविरामाचा प्रस्ताव अमेरिकेमार्फत रशियाला पाठवला होता. त्यावेळी क्रेमलिननं त्याला PR स्टंट असं संबोधून फेटाळलं. पण आता पुतीन यांनी स्वतःच युद्धविरामाची घोषणा केल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर या घडामोडीकडे बारकाईनं पाहिलं जात आहे. एप्रिल 2026च्या सुरुवातीलाच रशियानं युक्रेनवर विशेषतः त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर 500हून अधिक ड्रोन आणि डझनवारी मिसाईल हल्ले केले होते, ज्याला झेलेन्स्की यांनी ईस्टर एस्केलेशन असं म्हटलं होतं. आणि त्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष चिघळण्याची भीती निर्माण झाली होती. या शांतता चर्चेतील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे दोनही देशांच्या मागण्या. रशियाची मागणी आहे की युक्रेननं डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सॉन आणि झापोरिझ्या हे प्रदेश रशियाचे म्हणून मान्य करावेत आणि आपली लष्करी क्षमता मर्यादित करावी. युक्रेनने या अटींना अस्वीकारार्ह म्हटलंय, कारण यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचतो. मात्र दुसरीकडे युक्रेन नाटो सदस्यत्वाच्या मागणीबाबत काहीशी मवाळ भूमिका घेण्यास तयार असल्याचेही संकेत मिळत आहेत, जर त्यांना अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून दीर्घकालीन सुरक्षा हमी मिळाली. युक्रेनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार 69% लोक सध्याच्या युद्धरेषेनुसार तात्पुरत्या युद्धविरामाला पाठिंबा देऊ शकतात, पण त्यासाठी ठोस सुरक्षा हमी मिळणं आवश्यक आहे. मात्र डोनबासमधून सैन्य माघार घेण्यास किंवा लष्करी मर्यादांना 74% लोक विरोध करतात. सध्याचा हा 32 तासांचा युद्धविराम म्हणजे फक्त एक अल्पकालीन दिलासा आहे की मोठ्या शांततेच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल हे येणारा काळात सांगेल. जगाला या युद्धाचा कायमस्वरूपी शेवट हवाय आणि ज्यामुळे शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल. त्यामुळे आता हा युद्धविराम नेमका कुठल्या दिशेला जातो, जगात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न केले जातात का हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.